या फोन मध्ये आहेत ते सगळे फीचर्स जे तुमच्या बोरिंग दिवसाला बनवतील अगदी इंटरेस्टिंग अँड अमेझिंग. IPS डिस्प्ले, वाईड अँगल सेल्फी कॅमेरा आणि बरंच काही. स्टिडिओ स्पीकर्स पण आहेत. व्हॉट द हेल, हा फोन एवढा गरम का होतोय? काहीतरी करायचं. कट इट. अरे बाजूला कर रे हे. अरे बघ जरा याला काय पाहिजे. आधी 4 तासांची शिफ्ट वाढली आहे. सौरभ, जाऊन बघ जरा त्याला काय प्रॉब्लेम आहे ते. सर एनी प्रॉब्लेम? अरे प्रॉब्लेम तुमचा हा स्टुपिड डब्बा फोन आहे. किती वेळा सांगू, पुन्हा पुन्हा गरम होतोय. हातात पकडू कसा मी? आणि मीनाक्षी कुठे? मॅम प्लीज. हाऊ डेअर यू. तू आहेस कोण मला थांबवणारी? मी रॉकीची बायको आहे. ओके मॅडम, मी तुम्हाला थांबवत नाहीये. मी तर म्हणतेय की शूटच्या मध्ये मी कसं. एक्सक्यूज मी, मला रॉकीला आत्ता भेटायचंय. इट्स व्हेरी अर्जंट. ओके मॅम प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ऑलरेडी शेड्यूल डिले चालू आहे. मी शूट संपताच तुम्हाला त्यांना भेटवेन. प्रॉमिस एक्सक्यूज मी करते. मॅम. प्लीज रॉकी सर तुम्हाला बोलवतायत. तू चल, मी आलेच. काही झालं तरी यांना आत पाठवू नकोस. रॉकी, तू बोलवलंस? अगं कुठे असतेस तू? काय झालं? मी इथे शूट करतोय, तुला इथे असायला हवं ना. हो पण मी सांगितलं होतं की फोन पुन्हा गरम होतोय. तसं काही केलंस का? नाही. हो मी चेक केलंय. अरे काय चेक केलंस तरीही गरम होतोय. तुला इथे असायला हवं माझ्या जवळ. बाहेर जरा प्रॉब्लेम झाला होता तर- रॉकी जस्ट चिल. अरे काय चिल? अरे शांत हो जरा. सर आता ठीक आहे. हे बघ, शेवटचा शॉट घेऊया. ओके, या शॉट मध्ये फक्त फोन वाजणार. फोनची रिंग वाजेल, तुला फोन उचलायचा आहे आणि कानाला लावून हॅलो हॅलो बोलायचंय. ओके, लास्ट शॉट. हो लास्ट शॉट. दॅट्स इट. चिल. प्लीज डू इट. कम ऑन. कम ऑन. रेडी सर. रोलिंग. मेकअप. चला. ओके, रोलिंग अँड ऍक्शन. हॅलो. रॉकी! हा स्मार्टफोन नेलो कंपनीचा आतापर्यंतचा सगळ्यात प्रीमियम आणि सगळ्यात महागडा स्मार्टफोन असता. या कंपनीची अपेक्षा होती की हा स्मार्टफोन येताच त्यांनी मार्केटमधील कॉम्पिटिटर्सना चांगलीच मात दिली असती. उलट हा स्मार्टफोन त्यांच्या गळ्यातील फास झालाय. एका शूटच्या दरम्यान अचानक या स्मार्टफोनचा स्फोट झाला आणि नेलो कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर आणि आपल्या सर्वांचे लाडके सुपरस्टार रॉकी यांचा त्याच वेळी मृत्यू झाला. सर 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 आनंदजी, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचं प्रोडक्शन थांबवलंय. तुम्हाला अजून हे संशय आहे का की तुमचे सगळे मोबाईल्स डिफेक्टिव्ह आणि जीव घेणे असू शकतात? तुमच्या या कंपनीने या प्रोडक्टच्या मागे, या लॉन्चच्या मागे एवढा पैसा खर्च केला तरी ऍक्सिडेंट का? का तुमच्या कंपनीने जास्त पैसे कमवण्याच्या लोभात सेफ्टीकडे दुर्लक्ष तर नाही केलं, कॉम्प्रोमाइज नाही केलं ना? कुठे काहीच कॉम्प्रोमाइज झालेलं नाहीये. आमचा प्रत्येक मोबाईल टॉप लेवलची सिक्युरिटी आणि क्वालिटी चेक मधून जातो. आमच्या एकाही हँडसेट मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. जर काहीच प्रॉब्लेम नाहीये तर ही दुर्घटना घडली कशी आणि स्फोट झाला कसा ते तर आम्हाला सांगा. हो सर. जे घडलं तो एक अपघात होता. कसं घडलं, का घडलं, काय घडलं हे जाणण्याची एवढी घाई तुम्हा लोकांना आहे तेवढीच आम्हाला सुद्धा. म्हणूनच आम्ही ही केस CID कडे सोपवली आहे. अरे ते बघा CID वाले आले. चला, लवकर. सर 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 काय वाटतं तुम्हाला? हा एक ऍक्सिडेंट होता का सर? सर खरंच त्या मोबाईल मध्ये काही खराबी बोला ना, होती सर. की हा कोणी कट रचलाय? आम्हाला सांगा प्लीज. हे बघा, आत गेल्यावरच कळेल नेमकं काय झालंय ते. आम्हाला आम्ही जाणून तुम्हाला घ्यायचंय कळवू. सर. एका तर खून झालाय सर तिथे. प्लीज सर. सर सांगा ना सर, तुम्हाला काय वाटतं? सर माझं सोशल मीडियासाठी न्यूज सर, काहीतरी सांगा. हे बघा, तुम्हाला ह्यांना माहितीये ह्यांचं का? काम करू द्या. सर ऐका ना सर. प्लीज सर ऐका तरी प्लीज. सर, please, सर. सर बॉडीला फॉरेन्सिकला पाठवलंय. गुड.
आनंद, एक गोष्ट सांग, तुला असं का वाटतं की हा एक अपघात नाहीये? सर, घटनेनंतर लगेच मी बाकीचे सगळे मोबाईल्स टेस्टिंगसाठी पाठवले होते. कोणत्याही हँडसेटमध्ये काहीच प्रॉब्लेम सापडला नाही. पण असंही असू शकतं की फोनमध्ये अचानक टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल. सर, प्रॉब्लेम काहीच नव्हता. प्रॉब्लेम तयार करण्यात आला होता आणि हे कुणी केलंय हे मला चांगलंच माहिती आहे. कोणी? कृष्णा. कृष्णा? हा कृष्णा कोण आहे? एलोहा कंपनीचा CEO, आमचा सर्वात मोठा रायव्हल. दरवेळी आमच्या बिझनेसमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आणण्याचा प्रयत्न करत असतो. एवढ्या सगळ्या केसेस त्याच्यामुळेच आहेत. एवढ्या केसेस म्हणजे? सर, बऱ्याच आहेत. एकदा तर एलोहा कंपनीने आमच्या कंपनीचं मोबाईलचं डिझाईन आणि टेक्नॉलॉजी दोन्ही चोरी केलं होतं. प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये आमच्या कंपनीची बदनामी करत असतो तो. 100% हे सगळं त्यानेच केलंय. तर तुम्ही शूटच्या आधी हँडसेट चेक केला नव्हता का? सर, चेक केला होता, पण आमच्या टीमला त्यात काहीच प्रॉब्लेम सापडला नाही. बाय द वे, इथे शूटवर हँडसेट सांभाळण्याची जबाबदारी कोणाची होती? मीनाक्षीची. मीनाक्षी? कोण मीनाक्षी? रॉकीची पर्सनल असिस्टंट. मीनाक्षी आहेस ना तू? हो सर. मीनाक्षी, एक गोष्ट सांग, इथे तर सगळे म्हणत होते की फोनमध्ये काहीतरी गरम होत होता. फोन जेव्हा तुझ्याकडे होता तेव्हा तुला काही गडबड नाही वाटली? सर, मला खरंच काही नाही वाटलं. हो, रॉकी म्हणत होता की फोन गरम होतोय, पण मला वाटलं प्रत्येक शूटवर जसा तो कटकट करतो तसाच तो इथेही करतोय. तर तुम्ही दुर्लक्ष केलं. सर, माझ्याकडे अजूनही बरीच कामं होती. प्रेसला सांभाळणं, मीडियाकडे लक्ष देणं. सर, इथे शेड्यूलही थोडं लेट सुरू होतं. मी एकटीने काय काय सांभाळायचं? शांत हो जरा. सर, मीनाक्षी आधीच खूप डिस्टर्ब्ड आहे. इफ यू डोंट माइंड, तुम्हाला जे विचारायचं तुम्ही नंतर विचारू शकता का? तुम्ही कोण आहात? सर, मी विशाल, मीनाक्षीचा होणारा नवरा. ओ, बाय द वे, तूही शूटवर होतास? नाही सर, मला कळलं की इथे दुर्घटना घडली आणि मला मीनाक्षीची काळजी वाटली म्हणून मी इथे आलो. हे बघ, मला माहिती आहे ही योग्य वेळ नाहीये, पण आमच्यासाठी माहिती फारच आवश्यक आहे. हो सर. काय झालं होतं त्या मोबाईल फोनमध्ये? मला सांगा, कोणी हाताळला तो मोबाईल फोन? कुठून आला मोबाईल? सर, मला जे माहित होतं मी तुम्हाला सांगितलं. मी आणि असिस्टंट डिरेक्टरने दोन्ही फोन चेक केले होते. हो ना, काहीच प्रॉब्लेम नव्हता सर. काय म्हणालीस तू? दोन्ही फोन चेक केले होते म्हणजे 2 फोन्स होते? होय सर. जनरली शूटिंगमध्ये आम्ही एक बॅकअप ठेवत असतो, पण दोन्ही पीसेस ब्रँड न्यू होते. सील पॅक्ड बॉक्सेसमध्ये सरळ फॅक्टरीतून आले होते. तर मग दुसरा फोन कुठे? सर, तो कुठे आहे? इथेच कुठेतरी असेल सर. आम्हाला तर काहीच सापडलं नाही. मॅम, ते दोन्ही मोबाईल सेटवरच असायला हवे होते. कुठे गेला? अरे, तुमची जबाबदारी होती ते सांभाळण्याची. मी तो बाकीच्या प्रॉपर्टी सोबतच ठेवला होता. आम्ही पूर्ण सेट चेक केलाय, दुसरा फोनच नव्हता. कुठे गेला फोन तुम्हाला काय माहितीच नाही? सर, मला नाही माहित. बहुतेक याच गोष्टीचा कोणीतरी वापर केला. पाहिलं की नवीन फोन आहे, कोणाचं लक्ष नाही, उडवलं. सर, कुणी स्फोट होणारा फोन का चोरेल? पंकज, फोन ब्लास्ट होईल याची काही गॅरंटी असते का? एखाद्या बिघाडामुळे, टेक्निकल प्रॉब्लेममुळेही फोन ब्लास्ट होऊ शकतात. तर तुम्हाला असं वाटतं की हा अपघातही असू शकतो? अभिजित, हा अपघात असूही शकतो आणि नसूही शकतो. बघूया फॉरेन्सिक टेस्ट मध्ये काय मिळतं ते. एका गोष्टीची तर 100% खात्री आहे तारिका, या हँडसेटवर केमिकल एक्सप्लोजिव्हचा वापर नक्की करण्यात आलाय. एक्सप्लोजिव्ह सापडले तर आहेत, पण कोणते केमिकल्स? तेच तर शोधून काढायचं राहिलंय आता. पण मोबाईलमध्ये काही ना काही गडबड करण्यात आली आहे सर. हो, नक्कीच. हे बघा, एक्सप्लोजिव्ह केमिकल सापडलेत, पण ते एक्झॅक्टली कोणते आहेत आणि ते या फोनमध्ये कसे टाकण्यात आले हे सांगायला थोडा वेळ लागेल. याचा अर्थ फोनमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम नव्हता? नाही. म्हणजे अभिजित, फोनचा जो स्फोट झालाय तो काही अपघाती स्फोट नव्हता. कोणीतरी जाणून बुजून हा स्फोट घडवलाय, रॉकीचा जीव घेतलाय, खून केलाय त्याचा. सर, तिथून 2 फोन गायब झालेत. एक तर हा, याचा स्फोट झाला, दुसरा खोनी घेऊन निघून गेला. बॉम्ब सोबत घेऊन फिरतोय सर, बॉम्ब.
आणखीन एक गोष्ट, प्रत्येक हँडसेटचा स्वतःचा एक IMEI नंबर असतो, युनिक. या हँडसेटचाही होता, इथे लिहिलेला आहे. आता हा बॉक्स, जो या हँडसेटचा बॉक्स आहे, याच्यावरही एक नंबर लिहिला आहे. हो, मग सर, या बॉक्सवर जो IMEI नंबर लिहिला आहे आणि या फोनवरचा IMEI नंबर, हे दोन्ही मॅच होत नाहीयेत. व्हॉट? म्हणजे असं की हा हँडसेट जो ब्लास्ट झालाय तो ओरिजिनली या बॉक्स मधला हँडसेट नाहीये. म्हणजे या बॉक्सच्या आत जो ओरिजिनल हँडसेट होता तो बदलून त्याच्या जागी हा दुसरा हँडसेट ठेवण्यात आलाय, एक्सप्लोजिव्ह केमिकल असलेला. जो अगदी ओरिजिनल सारखा दिसायचा. सर, ज्याने कोणी हे केलंय त्याला हा डुप्लिकेट मोबाईल फोन मिळाला कुठून असेल? तिथे एवढी सगळी माणसं होती, कोणाच्या लक्षात कसं आलं नाही की हा डुप्लिकेट मोबाईल फोन आहे? आणि ते सगळं ठीक आहे, तो CEO आनंद सर, त्याच्या कसं लक्षात नाही आलं? त्याला जराही संशय नाही आला? खूप खोलवर प्लॅनिंग केली होती सर. पण ही जी आता अदलाबदली झाली, ही शूटिंगच्या सेटवर झाली असणार सर. हो अभिजित, नक्कीच. फ्रेड, एक काम कर, शूटिंगच्या जागेवर जाऊन एक एक कोपरा पिंजून काढ, एक एक इंच शोध, बघ ओरिजिनल फोन सापडतोय का. शोध घ्यावा लागेल की फोनची अदलाबदल कशी झाली. आणि पंकज, त्या कंपनीचा CEO आनंद, त्यालाही जाऊन भेट, विचार त्याला की त्याच्याच कंपनीच्या फोन सारखा हुबेहूब दुसरा फोन आला कुठून, ज्यात हे केमिकल एक्सप्लोजिव्ह ठेवण्यात आलं होतं. केमिकल एक्सप्लोजिव्ह? हे कसं शक्य आहे? दोन्ही पीसेस ब्रँड न्यू होते, डायरेक्ट फॅक्टरीमधून सील पॅक्ड बॉक्सेसमध्ये माझ्याकडे आले होते. फॅक्टरीमधून तर सील्ड बॉक्सेस निघाले होते, पण रस्त्यात काहीतरी गडबड झाली. गडबड म्हणजे? म्हणजे ज्या हँडसेटचा स्फोट झाला त्याचा IMEI नंबर आणि त्याच्या बॉक्सवर जो IMEI नंबर आहे ते दोन्ही मॅच नाही होत आहेत. काय? खुन्याने तर ओरिजिनल हँडसेट बदलून तो बॉम्बवाला ठेवला होता ना. पण प्रश्न हा उपस्थित होतो की त्याच्याकडे एक्झॅक्टली तसाच दिसणारा हँडसेट आला तरी कुठून? सर, आठवलं मला. 2 हँडसेट चोरी झाले होते. होय सर, 4 दिवसांपूर्वी आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती, ज्या टॉप लेवलचे IT एक्झिक्युटिव्ह, टेक्नो ब्लॉगर्स, मीडिया, प्रेस सर्वांना बोलावलं होतं. म्हणजे आमच्या मोबाईल फोनचं टेस्टिंग व्हावं आणि आम्ही आमचे नवीन मोबाईल फोन्स त्यांना दाखवू शकू. प्रेस कॉन्फरन्स संपल्यावर माझ्या लक्षात आलं की 2 हँडसेट चोरी झाले आहेत. आणि ही गोष्ट तुम्ही आत्ता सांगताय? सर, मला वाटलं की ही फार मोठी गोष्ट नाहीये आणि मी विचार केला की आलेल्या गेस्टवर चोरीचा आळ घेऊन असा का आपल्या कंपनीचं नाव खराब करू. जर आधी सांगितलं असतं तर कदाचित रॉकीचा जीव वाचला असता. एका मोबाईलचा स्फोट झाला आणि दुसरा अजूनही त्या खुन्याकडे आहे. तो माहित नाही कधी आणि कुठे फुटेल. हे ते फोन्स आहेत जे शूटिंग मध्ये वापरले जाणार होते. यांचे सिरियल नंबर्स बॉक्सवर असलेल्या सिरियल नंबरशी मॅच होत आहेत. पुरावा नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला या खुन्याने सर. मोबाईल फोनचे तुकडे तुकडे केले, फिंगरप्रिंट्स पुसले आणि कचऱ्यात फेकून दिले. हो, आणि मग हे दोन्ही फोन्स त्या बॉम्बवाल्या डुप्लिकेट फोन्सशी बदलले. त्यातल्या एकाचा शूटिंगच्या दरम्यान स्फोट झाला आणि दुसरा अजूनही नक्कीच खुन्याजवळच असला पाहिजे. तो फोन शोधावा लागेल आपल्याला. सर, एकदा खोनी तो फोन ऑन करण्याची चूक करू द्या, लागलीच स्ट्रेस करू आपण. पण भीती तर या गोष्टीची अभिजित की त्याने दुसरा ब्लास्ट करू नये. हो सर, जो माणूस प्रेस कॉन्फरन्स पासून शूटिंग पर्यंत खुनाचं एवढं खोलवर प्लॅनिंग करू शकतो, तो काहीही करू शकतो. आय एम शुअर सर, त्याचा पुढला प्लॅन फिक्स असेल. एक काम कर फ्रेडी, मोबाईल लॉन्चच्या कॉन्फरन्समध्ये जेवढी माणसं हजर होती त्या सगळ्यांची लिस्ट बनव आणि बघ त्यातील किती माणसं शूटिंगलाही हजर होती. खोनी 100% प्रेस कॉन्फरन्सला हजर होता. तिथूनच त्याने हे मोबाईल फोन चोरले, बॉम्बवाल्या फोनशी बदलले आणि शूटिंगला पाठवले. आणि अभिजित, एक काम कर, त्या अलोहा कंपनीच्या CEOला कृष्णाला जाऊन भेट. सर, या कृष्णाला नक्कीच काही ना काहीतरी माहीत असेल. थँक्यू व्हेरी मच. आपण सगळे आमच्या सांगण्यावर एवढ्या तातडीने आलात. हे बघा, तुम्हा लोकांना आज इथे यासाठी बोलवलंय कारण एक महत्वाची घोषणा करायची. सगळ्यात आधी स्फोटाची चौकशी सुरू आहे, पण एक गोष्ट तर नक्की, नेलो कंपनीच्या फोनचा जो स्फोट झालाय त्यात एकाचा जीवही गेलाय. सदर स्फोट कुठला अपघात नव्हता.
हा प्लॅन्ड खून करण्यात आलाय. तर मग सर कोणी मारलं रॉकीला? यात मेलोच्या रायव्हल कंपनीचा तर हात नाहीये ना? हे बघा, यावेळी असं म्हणणं की कोणी खून केलाय किंवा काय, नेलो कंपनीच्या रायव्हलने हे सगळं केलंय, हे बोलणं योग्य नाही होणार. यांचा फोन अगदी ठीक आहे, ठीक होता, पण जो स्फोट झालाय तो कोणीतरी त्या फोनमध्ये बदल करून स्फोट घडवलाय, जाणून बुजून. सर, हे जर जाणून बुजून केलंय तर तुम्ही त्यांना कधीपर्यंत पकडणार? अगदी लवकरच पकडू, आणि हे माझं वचन आहे. कोण आहे? CID. ओ, तुम्ही इथे पण आलात. वाटतंय प्रेस कॉन्फरन्स मध्ये आरोप करून तुमचं मन नाही भरलं. मला असं वाटतंय की तुम्ही बातमी नीट वाचली नाही. तुमच्यावर आरोप आम्ही कुठे लावतोय, मीडियावाले लावतायत. सर, या मीडियावाल्यांनी माझ्या इब्रतीच्या चिंधड्या करून टाकल्या, आणि हा जो आरोप आहे ना, तो मूर्खपणा आहे, चुकीचा आहे. चुकीचं काय आणि बरोबर काय याचा छडा तर आम्ही नक्कीच लावू. सर, एक गोष्ट सांगू तुम्हाला, या रॉकीच्या मृत्यूचं माझ्या कंपनीशी काही देणं घेणं नाहीये. पण तुमची कंपनी आणि नेलो कंपनीच्या दरम्यान बरेचसे प्रॉब्लेम सुरू आहेत. ऐकलं की कोर्ट केसेस आहेत तुमच्यावर मोबाईलचं डिझाईन चोरल्याबद्दल. कोणत्या कंपन्यांमध्ये रायव्हलरी नसते सर. आणि राहिली गोष्ट डिझाईन्सची, तर डिझाईन्स मी नाही चोरलेत, तर माझे डिझाईन्स ते आनंदने चोरलेत. माझ्या कंपनीचा रिसर्च, माझ्या कंपनीचे ब्लूप्रिंट्स घेऊन गेलाय तो. आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला, आनंदच्या कंपनीच्या बऱ्याच एम्प्लॉईजनी ती कंपनी सोडलीये, कारण त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार तिथे पगार मिळत नाहीये. आणि त्या कंपनीच्या एका एम्प्लॉईने इथे माझी कंपनी जॉईन करण्यासाठी ऍप्लिकेशन दिलेलं आहे. नेलो कंपनीचा एम्प्लॉई? हो. त्या माणसाचे डिटेल्स मिळू शकतात मला? नक्कीच, मी लगेच देतो तुम्हाला. सर, कृष्णाकडे ज्या माणसाने नोकरीसाठी अप्लाय केलंय तो आनंदचा माणूस आहे सर. आनंदच्या कंपनीचा सिनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह. तर मग त्याला नोकरी का सोडायची होती? कारण तर खरं वाटतंय, आपल्या पगाराबद्दल खुश नव्हता. बाकी रेकॉर्ड्स चेक केले, ठीकठाक वाटतोय. मग तो आता कोणत्या कंपनीत आहे? आनंदच्या कंपनीत की कृष्णाच्या कंपनीत? नाही सर, कृष्णाकडे तर तो अजून प्रोसेसमध्ये आहे, तर आनंदच्याच कंपनीत. पण कृष्णासोबत त्याच्या बऱ्याच मीटिंग झाल्यात या दरम्यान. पण अभिजित, अजूनही त्याच्यावर नजर ठेवावी लागेल त्याच्यावर. फ्रेडी, त्या दुसऱ्या फोन बद्दल काही कळलं का आपल्याला? अजूनही स्विच ऑफ येतोय सर. सिग्नल मिळताच इन्फॉर्म करेन ना. लक्षात नाही येते अभिजित की या सगळ्या घटनांमुळे कोणाचा फायदा होतोय, कोणाचा फायदा होणार आहे? सर, तुम्ही मला बोलवलं होतं का? हे बघ मीनाक्षी, घाबरू नकोस. हे बघ, फक्त काही साधे सरळ प्रश्न आहेत, आरामात उत्तर दे. काल शूटिंगमध्ये रॉकीचं कोणाशी भांडण वगैरे झालं होतं का? सर, रॉकी सोबत शूटिंग करणं फारच कठीण होतं. म्हणजे काय? तो नेहमी काही ना काही चुका काढत राहायचा. नेहमी मला बोलत असायचा, ओरडत असायचा. म्हणायचा, तुला हे येत नाही, ते येत नाही, तू काहीच करू शकत नाहीस. तर कालही सेटवर भांडण झालं होतं तर? कोणत्या सेटवर होत नाही सर. प्रत्येक सेटवर कोणी ना कोणी कटकट करतच. कालही सर्वांवर ओरडत होता तो, सगळ्यांच्या चुका काढत होता. मग ते विनी आणि बिमलही आले. विनी म्हणजे रॉकीची पत्नी? हो. तिने काय केलं? सर, रॉकी आणि विनीचं कधीच जमायचं नाही. रॉकी म्हणायचं की विनीने त्याचं जगणं कठीण करून ठेवलंय. कालही ती सेटवर आली आणि माहित नाही का माझ्यावर ओरडू लागली. हाऊ डे यू. तू आहेस कोण मला थांबवणारी? मी रॉकीची बायको आहे, ओके? मग सर, मी कशीबशी ती परिस्थिती सांभाळली. मीनाक्षी, हा विमल कोण आहे? विमल? सर, तो रॉकीचा एक्स बॉडीगार्ड होता. तो तिथे का आला होता? खूप रागात होता तो. मी रॉकीला भेटायला जातोय. सर, परमिशन शिवाय तुम्ही कोणी सांगितलं? सर, बिमल, काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी फक्त त्याला हे सांगतोय की मला रॉकीला भेटायचंय. शूट चाललंय, तुझा आवाज चढवू नकोस. जरा हळू बोल. मला त्याला आत्ताच भेटायचंय. हो, पण मी शूट नंतर भेट करून देईन. शूट नंतर का? आत्ता का नाही भेटू शकत मी? बिमल, जरा हळू बोल ना. काय चाललंय इथे विमल? इथे काय करतोयस तू? मी यांना फक्त हे सांगतोय की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. गार्ड्स, बाहेर काढा. का नाही बोलायचं तुम्ही माझ्याशी? बाहेर निघा. सर, तुम्ही बाहेर निघा. का नाही बोलू शकत मी तुझ्याशी? धक्के मारून बाहेर काढायला. माझं ऐकून घ्या सर. सर, हे रॉकी, बघा, मी तुला बाहेर जा. बघून घेईन. सर, मी तुला सोडणार नाही. मी तर वेडी झाले होते सगळं सांभाळता सांभाळता. अच्छा, हे विनी आणि बिमल यांच्याशिवाय अजूनही कोणी आला होता का सेटवर? नाही
सर अजून तर कोणीच आलं नाही. ठीक आहे मीनाक्षी, तू जाऊ शकतेस. जर काही आठवलं तर आम्हाला सांग. हो सर. अभिजित, या मीनाक्षीवर नजर ठेवावी लागेल. सर ही स्वतःच एवढी घाबरली आहे. आय डाऊट हिने काही केलं असेल. पंकज, डाऊट तर आपल्याला त्या मोबाईल फोन्सवरही आला नव्हता, पण स्फोट तर झालाच ना. या मीनाक्षीची सगळी कुंडली काढा आणि या विनी आणि विमललाही भेटा. समजू तर दे, शूटिंगला त्या मोबाईल फोन्स पेक्षा हे का तापले होते. जोपर्यंत मला माझे पैसे मिळत नाही मी इथून जाणार नाहीये. सरळ सरळ माझे पैसे मला दे आता. कसले पैसे? डील असं झालं होतं की काम पूर्ण झाल्यावर तुला पैसे मिळणार होते. काम तर तुझ्याच्याने झालंच नाही. मग कोणत्या गोष्टीचे पैसे मागतोयस? तुला रॉकी बद्दल जी काही माहिती हवी होती ती मी आणून दिली ना, तर आता मला माझे पैसे पाहिजे. ओरडू नकोस. हे माझं घर आहे, ओके? तुला काही पैसे बिसे मिळणार नाहीयेत आणि तुझ्यासारख्या लहान सहान माणसांशी ना मी बोलत नाही. निघ माझ्या घरात ना. तू अशी ऐकणार नाहीयेस. गेट आउट. ऐकणार नाहीयेस ना. तुझी हिंमत कशी झाली माझा हात धरण्याची? कोण आहेस तू? CID. तुम्हाला काही प्रश्न विचारायची हिंमत करू शकतो का मी आता? हा, कोणत्या कामाबद्दल बोलत होता तुम्ही दोघे इथे? रॉकीचा खून करण्याचं काम? हा, नाही नाही जेवढ्या लवकर तोंड उघडशील तेवढं चांगलं आहे. सर मी खरंच काही नाही केलं. मी खरं बोलतेय सर. मी रॉकीला नाही मारलंय सर. कुठली माहिती हवी होती तुला रॉकीच्या विरुद्ध? माहिती तर काढायचीच होती सर, कारण रॉकीने मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. मला ही गोष्ट तर माहित होती की त्याचं कुठल्या तरी सेलिब्रिटी सोबत अफेअर सुरू आहे, पण रॉकी मला घटस्फोट देईल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. सर, आणि हीच माहिती काढण्यासाठी हिने मला सांगितलं होतं. कोण आहेस रे तू? मी बिमल आहे सर. मी रॉकीचा बॉडीगार्ड होतो. असं आहे तर तूच होतास तो जो सेटच्या बाहेर तमाशा करत होता आत घुसायला? नाही नाही सर, मी तमाशा करायला गेलो नव्हतो. मी तर फक्त माझा पगार घ्यायला गेलो होतो. पण मी हे विसरलो की तो किती वाईट माणूस होता. त्याला वाटायचं की फक्त मीच हिरो आहे, बाकी सगळे किड्या मुंग्यांसारखे. आता सर, एका आठवड्यापूर्वीचीच गोष्ट आहे. नशेत धुंद इकडे तिकडे पडत होता तो, तर मी त्याला सांभाळलं, त्याला त्याच्या गाडीत बसवलं. मग सर, सगळ्यांच्या समोर त्याने मला कानफाटत मारली. बरं ते जाऊ देत, मी त्याला दुसऱ्या दिवशी म्हणालो की तू जे केलंस ते योग्य नाहीये, तर त्याने मला कामावरून काढून टाकलं. मग तर खूप राग आला असेल ना तुला, म्हणून तू सेटवर गेला होतास रॉकीला मारण्यासाठी? नाही सर, मी अजिबात असं करायला गेलो नव्हतो. मी फक्त माझा पगार घ्यायला गेलो होतो. त्याला मारायची तर फार इच्छा व्हायची, पण हे करण्याची आमची कधी हिंमतच झाली नाही. एवढा त्रास होत होता तुम्हा दोघांना त्याचा? एवढा राग भरलाय? तुम्हा दोघांशिवाय अजून कोणाला मारायचं होतं त्याला? हा सर, बरेच लोक होते ज्यांना रॉकीला मारायचं होतं, पण हो सर, एक माणूस आहे जो रॉकीचा सगळ्यात जास्त तिरस्कार करायचा. कोण आहे तो? सुहास. तो एक सेलिब्रिटी होता जो रॉकीच्या आधी सुपरस्टार होता. काय झालं? काय होतं त्या दोघांमध्ये? काही आठवड्यांपूर्वी आम्ही एका पार्टीला गेलो होतो. तिथे रॉकी खूप प्यायला होता. ए सुहास, कुठे होतास तू इतके दिवस? तू इथे एकटा कोपऱ्यात अंधारात बसलायस? नाही म्हणजे देवाने एवढा हँडसम चेहरा दिलाय, तो या अंधारात लपवण्याचा काय फायदा? तुला मला बघून त्रास तर होत नाहीये ना? ओ नेलो कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर मी बनलो म्हणून ना? हे बघ रॉकी, इनफ. खूप झालं तुझं. अरे ठीक आहे ना सुहास, कुठे जातोयस? हे बघ, तू सुपरस्टार होतास कालचा, पण आजचा सुपरस्टार मी आहे. रॉकी, इनफ. अरे ठीक आहे मित्रा, काल स्टारडम तुझ्याकडे होतं, लाईमलाईट सगळं तुझ्याकडे होतं. आज ते स्टारडम, ते लाईमलाईट माझ्याकडे आहे. तुझी बडबड ऐकायला नाही आलो इथे. नाहीतर काय करशील तू? काही करू शकत नाहीस तू. तू पूर्णपणे संपलायस. तू बघच, तुझे सगळे ब्रँड्स, तुझे सगळे प्रोजेक्ट्स, सगळं काही मी हिरावून घेईन आणि तू फक्त बघत राहशील. सर, तुझी हिंमत कशी झाली? तू माझ्या हात उचललास, माझ्यावर सोडणार नाही तुला, बाहेर काढायला. Calm down, सर. सुपरस्टार मी आहे. सोडा मला, सोडा. मीनाक्षी, आनंद, कृष्णा, विनी, बॉडीगार्ड विमल,
सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि सुहास. सांग ना, जर खून केला असेल तर सांगून टाक. तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास का ठेवत नाही? जर मला रॉकीला मारायचं असतं तर मी एवढ्या दिवस वाट का पाहिली असती? त्याला कधीच मारून टाकलं असतं. एवढा मूर्ख नाहीयेस ना रे तू की इतक्या हजारो लोकांच्या देखत त्याला मारशील. रॉकीचं मर्डर प्लॅन करायचं होतं ना तुला, म्हणजे तुझ्यावर कोणाला संशय येऊ नये आणि तुला सूडही घेता यावा. ऑनेस्टली मी खूप खुश आहे. मला 1% दुःख नाही आहे रॉकीच्या मृत्यूचं. 1 नंबरचा नीच, माजोरडा आणि गर्विष्ठ होता तो. आपल्या जवळपासच्या माणसांना कचरा समजायचा. आय विश की मीच त्याला मारलं असतं. पण खेद आहे, मी त्याला नाही मारलं. चला, मान्य केलं की तू त्याला मारलं नाहीस, पण कोणा दुसऱ्याच्या हातून मारू शकत होतास तू त्याला. कोणाला तरी पैसे दिले असशील मोबाईलमध्ये एक्सप्लोजिव्ह घालण्यासाठी. काय अशा वाईट कल्पना फक्त रॉकीलाच येत असतील, मला नाही. तूही तिरस्कार करायचास ना रॉकीचा. हो, तिरस्कार करायचो मी त्याचा. आणि खूप राग आला होता मला जेव्हा नेलोनी त्याला त्यांचा ब्रँड अँबॅसिडर बनवलं, तेही अर्धे पैसे देऊन. 2 कोटी घेऊन तयार झाला तो काम करायला. तुझ्या मार्केट प्राइस पेक्षा खूपच कमी, म्हणून हे तुला सहन नाही झालं आणि तू खूप त्रास झाला ना तुला, बस त्याच रागात मारून टाकलं रॉकीला. सर, किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, मी रॉकीला नाही मारलं. आणि तुम्ही पुन्हा विचारल्याने मी हे मान्य नाही करणार की मी रॉकीला मारलाय. सर, मी जाऊ शकतो का प्लीज? मी माझं शूट अर्धवट सोडून आलोय. ठीक आहे, जाऊ शकतोस. थँक्यू. जाऊ द्या सर, याला नंतर बघूया. 1 सेकंद हे फोटोज बघा ना सर. सर, हेच ते सगळे लोक आहेत जे प्रेस कॉन्फरन्स आणि शूट दोन्ही ठिकाणी हजर होते. हा नेलोचा सीईओ आनंद, अलोहाचा सीईओ कृष्णा, रॉकीची पत्नी विनी सर, ही रॉकीची पीए मीनाक्षी, हा रॉकीचा एक्स बॉडीगार्ड विमल आणि हा सेल्स एक्झिक्युटिव्ह. आता या सगळ्यांकडे काही ना काही कारण होतं रॉकीला मारण्याचं. रॉकीची पत्नीच घ्या, विनी. कोणतीही पत्नी कशी सहन करू शकते आपल्या पतीचं दुसऱ्या कोणाशी अफेअर, आणि त्यावर तो तिला घटस्फोटही देणार होता. आणि हा बॉडीगार्ड बिमल, याला तर सर्वांसमोर अपमानित केलं होतं. हे आनंद आणि मीनाक्षी, अभिजित लक्षात येत नाहीये की यांच्याकडे काय कारण असू शकतं रॉकीला मारण्याचं. आनंद, याच्याच कंपनीने बनवलेले ते सेल फोन्स होते ज्याची ऍड रॉकी करत होता. जर याने त्याला मारलं असतं तर त्यांचीच बदनामी झाली असती आनंदची. सर, ही मीनाक्षी रॉकीची पर्सनल असिस्टंट, हिला तर 10% कमिशन मिळायचं त्याच्या प्रत्येक असाइनमेंटवर. ही तिची स्वतःची कमाई का बंद करेल? रॉकीच्या मृत्यूने सर्वात जास्त नुकसान तर हिलाच झालंय. हिचं लग्न रखडलं आणि कमाईही थांबली. आणि हा सेल्स एक्झिक्युटिव्ह नेलोचा, ज्याने अलोहामध्ये अप्लाय केलं होतं जॉबसाठी, हाही प्रेस कॉन्फरन्स मध्ये हजर होता ना. येस सर, पण तो सेटवर हजर नव्हता सर. मला नाही वाटत त्याचं काही घेणं देणं असेल. सर, तो दुसरा मोबाईल ऑन झाला. तर मग ट्रेस कर लवकर, बघ कुठे आहे. इकडे तर एखाद्या फिल्मचं शूटिंग चालू आहे. जरा लोकेशन बघ. सर, त्या दिशेला. भावा, मोबाईल हवा का? पीस मस्त आहे, पेटी बॅक आहे. मोबाईल जवळपासच आहे, इथेच असणार. बॅटरी चार्ज जरा जास्त. सोडा. सोड. हे भावा, हा गरम आहे. अरे काय करतोयस? सगळे लांब हो. माझा फोन आहे तो. मागे लांब वा, व्हा सगळे. मागे वा, मागे वा, मागे वा. तुम्ही सगळे लांब व्हा प्लीज. मागे व्हा. अरे बाजूला हो, बाजूला हो. चल बाजूला हो. अरे ए, थांब.
चलो बस खूप पळवलंस. हा मोबाईल तुझ्याकडे कसा आला? माझा मोबाईल आहे साहेब. तुझा मोबाईल आहे का? हा, चोरीचा मोबाईल आहे हा, चोरीचा. खरं खरं सांग, कुठून आला तुझ्याकडे हा मोबाईल? सांगतो साहेब सांगतो. साहेब एक ठिकाणी मी शूटिंग करत होतो, तिथे स्पॉट बॉय होतो, तिथून चोरला मी. साहेब मला वाटलं नवीन मोबाईल आहे, विकून थोडेसे पैसे कमवीन साहेब, आणि काही नाही साहेब. एवढे दिवस हा मोबाईल फोन स्विच ऑफ का होता? ते मी न्यूज मध्ये पाहिलं की मोबाईल मध्ये काहीतरी गडबड आहे, म्हणून मी बंद केला तो. आणि मग तू न्यूज मध्ये पाहिलंस की मोबाईल ठीकठाक आहे, तर त्याला ऑन करून त्याला विकायला निघालास. ते तर बरं झालं की आम्ही इथे वेळेवर पोहोचलो, नाहीतर या मोबाईल सारखा तोही फुटला असतास. तरीच मला वाटलं की हा मोबाईल एवढा गरम का होतो. थँक्यू साहेब, तुमचे खूप खूप उपकार झाले. तुम्हा लोकांमुळे वाचलो साहेब मी. साहेब मी जातो साहेब. उपकार काय? उपकार तर तू आता करशील. चल. माझा संशय अगदी खरा ठरला बॉस. या मोबाईलची जी बॅटरी आहे हिच्याशी छेडछाड करण्यात आली आहे बॉस. छेडछाड करण्यात आली म्हणजे? या बॅटरीवर एका विशिष्ट प्रकारचं केमिकल लावण्यात आलंय जे खूपच जास्त रिॲक्टिव्ह आणि एक्सप्लोजिव्ह आहे. आणि जर मोबाईलला ऑफ करून ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण जर आपण मोबाईलला ऑन केलं तर ऑन करताच मोबाईलची बॅटरी हळूहळू गरम होऊ लागते. कारण की याच्यावर विशिष्ट प्रकारचं केमिकल लागल्यामुळे नेहमी बॅटरी जेवढी गरम होते त्याहीपेक्षा 10 पट जास्त गरम होते आणि 10 पट जास्त वेगाने गरम होते. मोबाईल ऑन केला, केमिकल लावलेलं आहे, स्फोट होऊ शकतो. ते तर स्पॉट बॉयने मोबाईल ऑफ केला होता, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. बरं झालं तुम्ही त्याला वेळेवर पकडलात, नाहीतर खूप जण जखमी झाले असते. हो, पण हे केमिकल बॅटरीवर लावलं कधी आणि कसं, आणि हो कोणी? सर, काय झालं पंकज, इतका धावत का आलास? तुम्हाला न्यूज कळली का? कोणती न्यूज? सर, तुम्ही विचार करू शकत नाही, नेलो कंपनीचा नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? कोण आहे? सुहास. व्हॉट? हो सर, आणि जेवढे पैसे लोक रॉकीला देत होते ना त्याच्यापेक्षा 4 पट जास्त सुहासला देत आहेत. सर, रॉकीच्या मृत्यूने सगळ्यात जास्त फायदा तर सुहासलाच झालाय. कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्याला, आणि रॉकीवर सूडही उगवला त्यांनी. अजून मी काय करायला हवं होतं? सुहासला साईन करण्याशिवाय माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. तुमचा असा काय नाइलाज होता की रॉकीच्या मृत्यूनंतर तुम्ही पुन्हा सुहासलाच तुमच्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर बनवलात? सुहासची मार्केट इमेज आहे सर. या दुर्घटनेनंतर माझ्या कंपनीचा बँड वाजला होता. ते तर बरं झालं की एसीपी साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये स्टेटमेंट दिलं की आमच्या मोबाईल फोन्समध्ये काहीच प्रॉब्लेम्स नाहीत. तेव्हा कुठे सगळं सुरळीत झालं. तेव्हा सगळं सुरळीत म्हणजे असं की या दुर्घटनेनंतर आमच्या शेअर्सची किंमत फारच खाली आली होती. एसीबी साहेबांच्या स्टेटमेंट नंतर त्यात सुधारणा झाली. मला लवकरात लवकर इन्व्हेस्टरचा विश्वास जिंकायचा होता आणि त्यासाठी मी सुहासला साईन केलं, कारण इन्व्हेस्टर्सना सुहासवर विश्वास होता. पण तुम्ही सुहासला 4 पट जास्त पैसे देऊन साईन केलं. हा तर लॉस झाला ना? हा काही लॉस नाही सर, बिझनेस इन्व्हेस्टमेंट आहे. एनिवेज आनंदजी, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. सर, या दुर्घटनेनंतर आपली जी संशयितांची लिस्ट होती त्यात सर्वात मोठा फायदा तर या सुहासला झालाय. पंकज, असं वाटतं की ती बाब ही नाहीये जी आपल्याला दिसते. हा जरा मोठा गेम आहे. आनंद काय म्हणाला? जसा त्याच्या मोबाईलचा स्फोट झाला, शेअरचे भाव खाली गेले आणि एसीपी साहेबांनी स्टेटमेंट दिल्यानंतर शेअरचे भाव सुधारले. असं वाटतं की आपला गुन्हेगार, त्याचं नाव त्या लिस्टमध्ये आहे जिथे शहरातील धनाढ्य लोकांची नावं आहेत. स्टॉक मार्केट. एसीपी साहेबांशी बोलूया. चल. मी आहे सुधीर आणि आपण पाहत आहात शेअर मार्केटच्या ताज्या बातम्या. मेलो कंपनीच्या भावात सुधारणा झाली आणि 2% ती ग्रीन झोन मध्ये आली. सर, हा, स्टॉक मार्केटमध्ये गेलो होतो सर, तिथूनच येतोय. काय माहित पडलं? तुम्ही बरोबर होतात सर. नेलोचे शेअर्स पडताच बऱ्याच शेअर होल्डर्सनी नुकसानापासून वाचण्यासाठी आपले स्टॉक्स देखील विकले. काही लोकांनी ते विकतही घेतलेत. सर, काही रेग्युलर कंपन्या आहेत ज्या नेलोच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायच्या, पण 3-4 माणसं अशी आहेत ज्यांनी पहिल्यांदाच नेलोच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. ओ, म्हणजे दया, ज्यांच्यावर आपला संशय होता ना, त्या सगळ्यांना ब्युरोत बोलवून घेऊया. गुड न्यूज देऊया त्यांना. गुड न्यूज.
अरे वा, सगळे आले. सर, तुम्ही फोनवर म्हणाला होता की रॉकीचा खुनी सापडलाय. हो, मग रॉकीचा खुनी आम्हाला सापडलाय आणि तो आता या क्षणी याच खोलीत आहे. तुम्हा लोकांपैकी कोणीतरी ये. बस यातच भलंय की त्याने स्वतःहून समोर येऊन कबूल करावं की खून त्यानेच केलाय. सर हा दया, सर, तो दुसरा फोन जो शूटिंगच्या लोकेशनवरून चोरी झाला होता तो सापडलाय सर. फॅन्टॅस्टिक दया, दुसरा फोन सापडला. क्या बात है. आनंद, हा तुमच्याच कंपनीचा फोन आहे ना? होय सर, पण हा चोरी कोणी केला होता? कोण होता तो? अगदी लवकरच समजेल आपल्याला. दया, एक काम कर, साळुंखेला इथे बोलवूया आणि सांगूया याला चेक कर, हो ना? तुम्ही सगळे बसा, आम्ही लगेच आलो. हं? ओके. हा. बसा ना प्लीज. बऱ्या बोलाने तू सीआयडीला सगळं खरं खरं सांग, म्हणजे आमचा वेळ वाया जाणार नाही. मला तर आधीपासूनच माहित होतं की कुणी मोबाईल चोरला आणि कुणी खून केला. चोरी करण्याचं काम तुझं आहे आनंद, जसं तू माझं डिझाईन चोरलं होतंस. रॉकीला तर मी नाही मारलंय, पण एक दिवस माझ्या हातून तुझा खून नक्की होऊ शकतो. त्याशिवाय तू करूच काय शकतोस? बिझनेस मध्ये तर माझा हात धरू शकला नाहीस ना तू. आपसात भांडणं बंद करा. हे बघा, आधीच माझा खूप वेळ वाया गेलाय. तुमच्यापैकी कोणी खून केला असेल तर तो जास्त दिवस वाचणार नाही. सीआयडी वाले 1-2 दिवसात पकडतीलच, बघा तुम्ही. हे बरोबर बोलतायत आणि तुम्ही सगळे का भांडताय? मला तर वाटतं हा बिमल आहे ना, या बिमलनेच रॉकीला मारलंय. अरे माझ्यावर काळ घेतेस? तुझ्या पतीचा पाठलाग करायला तू सांगितलं होतंस. माझा तर तुझ्यावर संशय आहे. दया, सर, फोन कर. अरे कोणी फोन का उचलत नाहीये? फोन उचला. आता येईल मजा. हा फोन उचलू नका. बॉम्ब फुटेल त्यातला. बाजूला. अरे बॉम्ब आहे, पळा इथून. इथून बाहेर काढा मला. बाहेर काढा. दरवाजा उघडा. इथे बॉम्ब आहे. बाहेर काढा मला. प्लीज दरवाजा उघडा. काय करताय? शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. मॅडम शांत व्हा, शांत व्हा. शांत व्हा, आवाज करू नका. शांत. शांत व्हा, बोलू नका. शांत बसा. व्हा. बॉम्ब वगैरे काही नाहीये. हा? सर, पण त्या मोबाईल मधून धूर निघतोय. हो, माहितीये, पण मी म्हणालो ना, बॉम्ब बिम काही नाहीये. पण सर, मीनाक्षी तर म्हणाली की त्या मोबाईल मध्ये बॉम्ब आहे. आम्हाला समजलं होतं की रॉकीचा खुनी कोण आहे, पण आमची इच्छा होती की तो खुनी स्वतःहून समोर यावा. काय मीनाक्षी, तुम्हाला माहिती होतं ना त्या फोनमध्ये बॉम्ब आहे म्हणून? आणि म्हणून धूर पाहिल्यानंतर सर्वात आधी तुम्ही इथून पळालात. तू रॉकीला मारलंस? हे सगळं नाटक तू रचलं होतंस तर. हो, आणि म्हणून आम्ही त्या मोबाईल मध्ये जाणून बुजून तो स्मोक डिव्हाइस लावला, म्हणजे धूर निघत राहावा. पंकज, मी विशाल, मीनाक्षीचा होणारा नवरा. पाहिला आनंद, रॉकीच्या मृत्यू मागे आणि तुझ्या कंपनीच्या शेअरचे भाव खाली येण्यामागे कोण माणसं होती?
मीनाक्षी आणि तिचा फियॉन्से विशाल. जेव्हा आम्ही नेलो फोन्सच्या इन्व्हेस्टर्सची लिस्ट चेक केली तेव्हा कळलं की विशालची मैत्रीण सविताने बरेचसे शेअर्स फार कमी किमतीमध्ये विकत घेतले आणि जेव्हा शेअर्सचे भाव वाढले तेव्हा ते विकले आणि 20 पट प्रॉफिट कमावलं. काय खरंय ना हे? लवकर सांगा, का मारलं रॉकीला? सर, रॉकी मला कामावरून काढणार होता. सर, मला कंटाळा आला होता त्याच्या वागण्याचा, त्याच्या कटकटीचा, त्याच्या वाईट वागणुकीचा. सगळं बरं चाललं होतं सर. एक दिवस अचानक म्हणाला की मला कामावरून काढून टाकेल, एक नवीन पीए ठेवेल आणि माझ्या लग्नाच्या तयारीसाठी एवढा पैसा हवा होता. मी कुठून आणणार होते? मला वेळ लागलं होतं. सर, मी मीनाक्षीला स्टॉक मार्केटबद्दल सांगितलं होतं. सर, मी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करून पैसे कमवायचो सर. पण स्टॉक मार्केटच्या अनुभवाला अशा परिस्थितीत कसं वापरायचं ते लक्षात येत नव्हतं. मग तू नेलोच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पोहोचलास, जिथे कंपनी त्यांचा नवीन फोन लॉन्च करणार होती, हो ना? आणि फोन्स टेस्ट करण्यासाठी ते प्रेस आणि IT वाल्यांना देणार होते. सर, मी मीनाक्षीला सांगितलं होतं की संधी पाहून कॉन्फरन्स रूममधून दोन्ही फोन चोरी कर, आणि तिने तेच केलं सर. आणि मग तू त्या फोन्सच्या बॅटरीजनं केमिकल एक्सप्लोसिव्ह लावून ओरिजिनल फोनशी अदलाबदली केलीस आणि शूटिंगच्या लोकेशनवर पाठवून दिलास. काय? आणि ओरिजिनल मोबाईल्सचे तुकडे तुकडे केलेस जेणेकरून पुरावा हाती लागू नये. हाच होता ना प्लान तुझा? हा? पैशांच्या लोभापायी तू एका माणसाचा खून केलास, जीव घेतलास त्याचा. लोक लग्नामध्ये आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचं वचन देतात. आता ते वचन पूर्ण करण्याची संधी आम्ही तुम्हाला देतोय, आणि तीही आजपासून. आता साथ द्या आयुष्यभर तुरुंगामध्ये गजा आड.